नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार काका. काका तुमचं पूर्ण नाव काय? प्रकाश मुकुटराव शेळके. अच्छा. मी राहणार डिस्कळ तालुका खटाव जिल्हा सातारा. खटाव सातारा. डिक्सळ म्हणून गाव आहे ना? बरं 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 बरं. आणि इथं येण्याचं काय कारण, कसे आले होते, काय काय त्रास होत होता? ह्याच्या अगोदर मी फलटणमध्ये गेलो, MD डॉक्टर होते. त्यांनी सांगितलं मला ऑपरेशन हा लास्ट उपाय, त्याच्या पलीकडे कुठलाही उपाय नाही. बरोबर. तिथून मी पुण्याला गेलो. पुण्याचे डॉक्टर आहेत, त्यांनी मला दवा वगैरे दिली, तर त्यानं काय मला एवढा काय फरक जाणवला नाही. मग ते यूट्यूबमध्ये मी बघितलं, मुलानं माझ्या बघितलं. मुलगा माझा इथं आर्मीमध्ये आहे. हो हो. मी बी एक आर्मी रिटायर आहे. हो हो हो. आर्मीमध्ये आहे. हो हो. त्यानं ते बघितलं, ते सगळं बघितल्यानंतर झाल्यानंतर मला फोन केला. म्हणलं पप्पा असा असा विषय आहे, आपण जाऊया तिथं. बरोबर. त्या पद्धतीने आलो. मला येताना उचलून आणलं, म्हणजे असं हातावरती आणलं मला. अच्छा. हां. मग मी इथं आलो, इथं ट्रीटमेंट घेतलं पहिल्या महिन्यामध्ये. हो हो. 15 दिवस मला काय जाणवलं नाही. हो हो. 15 दिवसानंतर मला अगदी व्यवस्थित फरक जाणवायला लागला. म्हणजे हातपाय हालायला लागले, चालू लागलो मी. हो हो. दुसऱ्या महिन्यामध्ये परत तुम्ही बोलवलं, मी आलो. हो हो. दुसऱ्या महिन्यामध्ये मी चालत आलो. हो हो हो. चल, परमेश्वर कृपा आहे. आणि तिसऱ्या महिन्यामध्ये आता सध्या हो हो मी अगदी व्यवस्थित गाडी चालवून आलो. अरे वा, फारच चांगलं. परमेश्वर कृपा आहे. ती तुमची कृपा आहे. अरे, आपल्याकडून तो परमेश्वर काम करून घेतो. तुमच्यामुळे हे सगळं साध्य झालं, अन्यथा हे साध्य नव्हतं. मला डॉक्टरने सांगितलं होतं एकमेव उपाय ऑपरेशन, याच्या पलीकडे काही नाही. बरोबर बरोबर बरोबर. आणि आजार काय सांगायचे, ते काय झाले? आजार 3 नंबर मणक्यामध्ये आणि 5व्या मणक्यामध्ये नस दबले, ऑपरेशन करून काढावं लागेल. अन्यथा त्याच्यावर कुठलाही उपयोग नाही. बरोबर बरोबर. फार कॉमन आजार आहे. तुमचे त्या डॉक्टरांनी मला एवढी भीती घातली होती, तुमचा सेन्स जाईल, मग तुम्हाला काही करणार नाही. समजा बाथरूम झाले का असा विषय काहीच तुम्हाला जाणवणार नाही, अशी परिस्थिती तुमच्यावरती येईल. बरोबर बरोबर. लवकरात लवकर तुम्ही हा ऑपरेशनचा निर्णय घ्या. बरोबर बरोबर. लघवी संडासचं कंट्रोल निघून जाईल असं बोलले होते. तो निर्णय न घेता मी तुमच्या जवळ आलो आणि तुम्ही मला अगदी व्यवस्थित केलं. त्याच्याबद्दल तुमचे शतशः आभार आहे. परमेश्वर कृपा आहे. आपण जे पण करतोय तर त्याच्यामध्ये चांगल्यातले चांगले फायदे पण होत आहेत. येस सर, येस सर. तर तुम्ही तुमच्यासारख्या आजारी पेशंटसाठी काय सल्ला द्याल? मी माझ्या परिसरामध्ये भरपूर लोकांना सांगितलं. हो हो हो. पुढच्या महिन्यामध्ये येतील. बरोबर. भगवंत करो की त्यांची सेवा मला घडावी. बरोबर. त्यांना मी इथं आणून सोडीन, नेईन माझ्या खर्चाने. हा सर. बरोबर आहे बरोबर आहे. तर पेशंटच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद दिसतोय का पेशंट या आजारातून बऱ्यापैकी बाहेर आलाय, आणि जो मनातली जी भीती होती का आपल्या अवयवांवरची जी ताकद आहे ही कमी होईल, वेगळे काहीतरी त्रास होऊ शकतात, तर कुठल्याही प्रकारे न घाबरता आपण ह्या आजाराला सामोरं गेलं पाहिजे. एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्या समोरच. काकांना बऱ्यापैकी बरं वाटलं. याच पद्धतीने आपण अजूनही पेशंट्सवरती असेच उपचार करूयात आणि परमेश्वर कृपेने नक्कीच ते बरे होतील अशी आशा बाळगूयात. धन्यवाद. धन्यवाद काका. धन्यवाद काका.